वास्तू शांती कार्य जे आपण करत असतो, कुठलंही कार्य, कुठलीही शांती असो, कुठलीही पूजा असो, ती संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून आपण वास्तू शांतीचा संकल्प करत असतो यजमानाच्या मार्फत. संकल्प अशा करता की वास्तू ज्या जागेवर उभा आहे किंवा वास्तू ज्या जागेवर उभी आहे, सर्वात आधी त्या जागेवर अधिकार आहे तिथल्या जीवजंतू आणि प्राणीमात्रांचा. आपण त्यांच्यावर आक्रमण करून तिथे आपण राहायला जातो, तिथे आपण राहतो. वास्तू शांत आपल्याकरता जरी मजूर लोक, बिल्डर लोक घर बांधत असतील, पण त्यांच्या हातून जाणतेपणी अजाणतेपणी काही जीवांची हत्या वास्तू बांधताना, खोदकाम करताना होत असते, किंवा त्या जागेवर काही महान वृक्ष असतील, महावृक्ष असतील, त्यांचं छेदन होत असतं. त्याचा दोष यजमानांना नको लागायला, त्या दोषाचा परिहार होण्याकरता आपण वास्तुशांत करत असतो. वास्तुशांतीचे मुख्य अंग, सुरुवात आपण कुठलंही कार्य जेव्हा आपण करतो, गणेश पूजनाशिवाय आपण कुठलंच कार्य करत नाही. अगरपूजेचे अधिकारी गणेशजी असल्यामुळे आपण त्यांचं पूजन सर्वात आधी करतो. विद्येची देवता असल्यामुळे, बुद्धीची देवता असल्यामुळे त्यांचं आपण पूजन करत असतो गणपतींचं. आपल्याला शरीरेमध्ये आपल्या ऊर्जा संपन्न राहावी, कारण गणपती हे मूलाधार चक्राची देवता आहे. आपलं मूलाधार चक्र व्यवस्थित राहावं, त्याकरता आपण गणपतींची पूजा, दुर्वा, लाल फूल, गणपतींना ज्या आवडत्या वस्तू आहेत त्या आपण वाहून गणपतींची पूजा आपण इथे करत असतो. गणेश पूजन केल्यानंतर आपण 2 कलशांवर, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाण्याला कुठलीही पूजा ही पाण्याशिवाय होत नाही, वरुणाशिवाय होत नाही. म्हणून वरुण पूजन आपण पुण्याभाजनाच्या माध्यमातून आपण करत असतो. 2 कलशांवर वरुणांचं आवाहन होत असतं. त्या 2 कलशांमध्ये सप्त नद्या, सप्त समुद्र, पृथ्वी, 4 वेद यांचं आपण आवाहन करत असतो. आणि तो मंगल कलश यजमानांच्या आपण कपाळी धारण करत असतो, जेणेकरून यजमानांना जसं दीर्घ आयुष्य, नद्या, पर्वत, शेषनाग यांना कधी स्मरण नाही आहे, तेवढं तर नाही, पण आपल्या आयुष्यात आपण सगळ्या गोष्टी करू शकतो एवढं आयुष्य यजमानांना प्राप्त होण्याकरता तो मंगल कलश आपण यजमानांच्या मूर्धनीला म्हणजेच कपाळाला आपण धारण करत असतो. नंतर आपल्या या नवीन वास्तूमध्ये शांती राहावी, पुष्टी राहावी, तुष्टी राहावी, वृद्धी, सगळ्या गोष्टींची वृद्धी व्हावी, कोणतं विघ्न या वास्तूमध्ये येऊ नये. शिवंकर्म असतो, म्हणजे या वास्तूमध्ये राहत असताना सगळ्यांचं कल्याण व्हावं. कर्म समृद्धी असतो, कर्माची समृद्धी व्हावी. धर्म समृद्धी असतो, धर्माची समृद्धी व्हावी. वेद समृद्धी असतो, वेदाची समृद्धी व्हावी. धनधान्य समृद्धी असतो, इष्ट संपर असतो. हे सगळं असंच तुमच्या घरामध्ये नेहमी करता राहो, म्हणून अशा मागण्या आपण देवाला मागत असतो. आणि आपण पाणी त्या तांबण्यामध्ये आपण सोडत असतो. आणि जे आपल्याला घरात नको आहे, बहिर्देश आहे, जे काही अरिष्ट असेल आपल्यावर येणारं भविष्यामध्ये, ते आपल्या घराच्या बाहेर, ते आपल्याला घरात नको आहे. किंवा त्या अरिष्टाचं निरसन व्हावं. सर्वा अरिष्ट निरसनम असतो. जे काही अरिष्ट असेल त्याचं आपण निरसन व्हावं आणि ते घराच्या बाहेरच राहावं. नंतर मग आपण पुण्यावाचनामध्ये सगळं झाल्यानंतर गंगेवर जाऊन स्नान करायला सांगितलेलं आहे, पण ते शक्य नसल्यामुळे आपण त्या कलशांमध्येच सगळ्या नद्यांचं आवाहन आपण केलेलं आहे. म्हणून त्या कलशातलं पाणी आपण यजमानांच्या आणि यजमान पत्नीच्या डोक्यावर आपण अभिषेकात्मक शिंपडत असतो. त्याला म्हणतात अवभृत स्नान. अवभृत स्नान करताना पत्नी ही यजमानांच्या डावीकडे असते आणि कुठलीही पूजा कार्य करताना पत्नी ही उजवीकडे असते. ते अवभृत स्नान झाल्यानंतर मग आपण 27 देवींचे स्वरूप आहेत, त्यांना म्हणतात मातृका पूजन. 27 देवींचे स्वरूप आहेत, त्याला म्हणतात मातृका पूजन. त्यांचं आपण आवाहन, त्यांचं आपण पूजन केलेलं आहे. त्यामध्ये आपल्या कुलदेवतेचं सुद्धा आपण आवाहन केलेलं आहे की कुलदेवता या कार्याकरता ये आणि या कार्याला आम्हाला आशीर्वाद दे, असं आपण त्या 27 मातृकांचं पूजन केलेलं आहे. नंतर मग आपण नांदी श्राद्ध म्हणून एक भाग असतो कुठल्याही शांती कर्मामध्ये, संस्कार कर्मामध्ये, तो आपण केलेला आहे. नांदी श्राद्ध हे मंगलप्रसंगी केलं जाणारं श्राद्ध आहे. जसं की आपण कुठल्याही आपल्या पितरांचं श्राद्ध त्या तिथीलाच करतो, पण हे नांदी श्राद्ध जे आहे हे कार्याला, त्या संस्कार कार्याला किंवा शांती कार्याला धरून होत असतं. ते आपण केलेलं आहे. नांदी म्हणजे बेस, की ज्यांच्यामुळे आपण इथे आहोत आज. आपले आई वडील, आपले नाना नानी ते नसतील समजा, जे असतील हयात ते तर येतीलच आपल्या कार्याकरता, आपण त्यांना बोलवूच, पण जे नाही आहेत आपल्या
जगामध्ये नाही आहे किंवा या दुनियेतच नाही आहेत, त्यांच्याकरता म्हणून नांदी श्राद्ध आपण तिथे करत असतो. नांदी म्हणजे बेस, ज्यांच्यामुळे आपण इथे आहोत, फाउंडेशन, की त्यांच्या नामस्मरणाने 2 ब्राह्मण जेवतील एवढं आपण द्रव्य, नाममात्र द्रव्य आपण तिथे तांबण्यामध्ये सोडत असतो. ते नांदी श्राद्ध आपण करत असतो. आणि नंतर ते नांदी श्राद्ध झाल्यानंतर की या पितरांना आपण आवाहन करतो की तुम्ही पण इथे या आणि या कार्याला आम्हाला आशीर्वाद द्या. ते झाल्यानंतर मग आपण कुठलंही कार्य हे ब्राह्मणांच्या माध्यमातून होत असतं. कारण शास्त्रकार असं म्हणतात की दैवाधीनं जगत सर्वं मंत्राधीनंच दैवतम, आणि ते मंत्रा ब्राह्मणाधीनं ब्राह्मणो मम दैवत. काय म्हणतात आहे? दैवाधीनं जगत सर्वं, हे जग कोणाच्या अधीन आहे? तर देवाच्या अधीन आहे. मंत्राधीनंच दैवतम, आणि देवता कोणाच्या अधीन आहेत? तर मंत्राच्या अधीन आहेत. आणि ते मंत्रा ब्राह्मणाधीनम, आणि मंत्र कोणाच्या अधीन आहेत? तर ब्राह्मणाच्या अधीन आहेत. ते मंत्रा ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवत, म्हणून ब्राह्मणाला तेवढं महत्त्व आपल्या शास्त्रकारांनी दिलेलं आहे. म्हणून आपल्या संस्कृत भाषेमध्ये त्याला आपण म्हणतो वर्णी. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी म्हणू शकतो, की तुमच्या वतीने गुरुजी, माझ्या वतीने समोरचं कार्य, वास्तुशांतीचं कार्य तुम्ही करून मला द्या. तुमच्या बुद्धीप्रमाणे, तुमच्या ज्ञानाप्रमाणे तुम्ही सगळं समोरचं टेक्निकल वर्क जे आहे तुमच्या वतीने तुम्ही, माझ्या वतीने तुम्ही करून द्या. असं यजमान आम्हाला, यजमानांच्या गोत्राचा उच्चार करून आचार्य जे असतात शांतीचे मुख्य, त्यांच्या गोत्राचा उच्चार करून आचार्यांना ते वर्णी देतात, सुपारी आणि पैसा, की गुरुजी समोरचं टेक्निकल वर्क तुमच्या बुद्धीने, तुमच्या ज्ञानाने तुम्ही करा. असं म्हणून ब्राह्मणासमोरचं सगळं कार्य, यजमानांचं जे कार्य आहे ते संपन्न करून देत असतात.